सेंट्रलचा प्रधानमंत्री जो आहे तो ओबीसी आहे। मी जाहीरपणे सांगतो की भारताचे प्रधानमंत्री हे ओबीसी नाही, हे असली ओबीसी नाही, हे नकली ओबीसी आहे। कारण ते नेते विधानसभेचे सभापती होते आणि ओबीसीच्या विषयी त्यांचा कंठ दाटून आला आणि जनगणना झाली पाहिजे असा त्यांनी मुद्दा मांडला। ज्या दिवशी त्यांनी मुद्दा मांडला त्याच दिवशी आमच्या लक्षात आलं की त्यांचा काँग्रेस नावाचा पक्ष यांची उचल मागणी करणार। कोणी एखाद्या मुंडेनी मागणी केली जनगणनेची तर मग त्यांचा अपघात होतो। आमच्या सभा भरली उंदरांची आणि अध्यक्ष झाला भोक्या, तर न्याय मिळणार आहे का? गाव खेड्यातल्या कुंड्या मळ्यात गेल्याचा पोरगा किंवा मुलगी तालुक्याच्या ठिकाणी शिकायला यायचं असेल, गावातली 7व्या वर्गापर्यंतची शाळा संपलेली असेल, तालुक्याच्या ठिकाणी शिकायचं असेल, गरीब बाप आहे तो स्वतःच कसं चालवतो त्याला कळत नाही, तालुक्याच्या ठिकाणी पोरीला कसा ठेवतो। मांगने से भीख मिलती है, अधिकार नहीं, मेरी माटी मेरा देश। अरे कशाला चुजा बनवता तुम्ही? याच मातीमध्ये कारगिलच्या युद्धामध्ये जो व्यक्ती लढला, सैनिक म्हणून लढला, देशासाठी लढला, त्याच्या पत्नीला तुम्ही सर्व लोकांसमोर नग्न करता, तिची थिंड उडवता आणि वरून बेशरमपणे म्हणता मेरी माटी मेरा देश। देशाचे प्रधानमंत्री स्वतःला ओबीसी म्हणतात, परंतु ते ओबीसी जनगणना करीत नाहीत। ओबीसी जनगणनेला त्यांचा विरोध आहे आणि ते ओबीसींची जनगणनाही करणार नाहीत, कारण ते ओरिजिनल ओबीसी नसून ते डुप्लिकेट ओबीसी आहेत। त्यांनी 2002 ला स्वतःची जात ओबीसी प्रवर्गात आणली आणि त्यामुळे त्यांना या ओबीसी प्रवर्गाविषयी अजिबात प्रेम नाहीत असं मत लोकस्वराज्य पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब गावंडे यांनी मांडले। ते भंडारा येथे लोकस्वराज्य पार्टीच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। प्रश्न हा आहे की या देशात अनेक पार्ट्या, पक्ष, सेना, संघटना आहेत आणि असं असताना हा नवीन पक्ष का निर्माण केला, याची काय गरज होती? काही लोक म्हणतील की का हो तुम्ही नेमकं करून काय करणार? एवढे सारे पक्ष असताना तुम्ही काय तीर मारणार, असे काही लोक म्हणतील। हा त्यांचा प्रश्न वाजिब आहे। विषय असा आहे की आतापर्यंत सांगण्यात आलं की हा पक्ष का काढला। मित्रांनो मला एक सांगा, एक कंपनी ऍक्ट असतो, त्या कंपनी ऍक्टच्या कायद्यानुसार त्या कंपनीचे शेअर्स 50%च्या वर ज्यांनी घेतलं तर तो त्या कंपनीवर ताबा करू शकतो, तो कंपनीचा मालक बनतो। पण या देशामध्ये ओबीसी समाज हा 50%च्या वर आहे। मग जर 50%च्या वर ओबीसीची लोकसंख्या या देशामध्ये आहे तर या देशाच्या संपूर्ण व्यवस्थेवर, केवळ राजकीय व्यवस्थेवर नाही, मग ती अर्थव्यवस्था असो, प्रशासन व्यवस्था असो, सांस्कृतिक व्यवस्था असो, पाठ्यपुस्तक निर्मितीची व्यवस्था असो, प्रचार प्रसार माध्यमाची व्यवस्था असो, यावर ओबीसीचा अंकुश असायला पाहिजे होता। ओबीसी केवळ 50 आहे असं नाही। आपण विदर्भात राहतो, विदर्भामध्ये ओबीसीची लोकसंख्या कमीत कमी 70% आहे। का? त्याचं कारण आहे की मराठा हा जो वर्ग आहे तो विदर्भात नाही, विदर्भाच्या बाहेर आहे आणि म्हणून आपसुकच ओबीसीची संख्या वाढलेली आहे। दुसरी गोष्ट, जे 52% ओबीसी आहेत असं जे सांगितलं जातं ते बरोबर होतं कधी, जेव्हा ओबीसीच्या जाती महाराष्ट्रामध्ये 272 होत्या तेव्हा। आता ओबीसीच्या महाराष्ट्रामध्ये जाती 350च्या वर आहे।
याचा अर्थ असा आहे की आता जर जनगणना झाली तर ओबीसी महाराष्ट्रामध्ये 60 ते 62% आहे आणि विदर्भामध्ये 70% आहे. मग 70% हा जो ओबीसी आहे याचं या व्यवस्थेमध्ये काय स्थान आहे, त्याला काय किंमत आहे, त्याची जनगणना होऊन नाही राहिली असं आपण सगळे लोक बोलून राहिलो. जनगणना का होऊन नाही राहिली याचं काय कारण आहे? याचं कारण असं आहे की या राज्यामध्ये या देशामध्ये जे जे पक्ष सत्ताधीश म्हणून सत्ता संपन्न झाले त्या पक्षाचं अध्यक्ष एकाही पक्षाचा अध्यक्ष ओबीसी नव्हता. आता पक्षाचा ओबीसी अध्यक्ष जर नसेल तर तो पक्ष जनगणना करेल काय? कबीर महाराज म्हणतात, जिस तन लागे उस तन जाने, तुझा क्या जाने गवारा रे. बिहारचा मुख्यमंत्री ओबीसी आहे, कुणबी आहे आणि म्हणून बिहारमध्ये जनगणनाचा विषय सुरू झाला. पण महाराष्ट्रामध्ये आपण काँग्रेसची शिवसेना राष्ट्रवादी या चारही पक्षांच्या हाती आलटून पालटून सत्ता दिली. परंतु महाराष्ट्र सरकारनं राज्याची जनगणना ओबीसीची केली काय? सेंट्रलनं केली काय? नाही केली. आता तुम्ही म्हणत असाल की सेंट्रलचा प्रधानमंत्री जो आहे तो ओबीसी आहे. मी जाहीरपणे सांगतो की भारताचे प्रधानमंत्री हे ओबीसी नाही, हे असली ओबीसी नाही, हे नकली ओबीसी आहे. कारण 2002 मध्ये त्यांची जी जात होती, जी जात बनिया प्रवर्गामध्ये येते म्हणजे ओपन मध्ये येते, त्या जातीचं नाव आहे सोनागाछी. जी जात जी आहे ती बनियामध्ये येते. 2002 मध्ये ती जात ओबीसी मध्ये टाकण्यात आली. वास्तविक पाहता या देशामध्ये कुठल्याही व्यक्तीला धर्म बदलता येतो, जात बदलता येत नाही. जात बदलणं पुन्हा आहे आणि असं असताना ती जात ओबीसी मध्ये टाकण्यात आली आणि मैं ओबीसी हूं असं सांगून ओबीसीचे मत या देशामध्ये घेण्यात आले. जर प्रामाणिकपणे हा व्यक्ती ओबीसी असता आणि देशाचा प्रधानमंत्री ओबीसी असता तर ओबीसीची जनगणना झाली असती. आणि म्हणून या देशामध्ये या राज्यामध्ये ओबीसीचा एकही पक्ष नसल्यामुळे ओबीसीची जनगणना होऊ शकली नाही. हा साधा सरळ विषय आहे. प्रश्न हा आहे, आम्ही जरी यांच्याकडे पाहिलं की बा यांना निवडून दिलं, कारण निवडून जाणारे लोक आपल्यातलेच असतात. निवडून जाणारे लोक तुमच्या इथं काही खूप ब्राह्मण उभे राहत नाही, ओपनवाले लोक उभे राहत नाही. उभे राहणारे जास्तीत जास्त ओबीसीत राहतात, मत मागणारे ओबीसीत राहतात. परंतु हे काहीही करू शकत नाही. याचं कारण असं आहे की ते ज्या पक्षाचे आहे त्या पक्षाच्या धोरणाला ते बांधील असतात आणि म्हणून ते काही करू शकत नाही. तुमच्या भंडारा जिल्ह्यातलं उदाहरण आहे. भंडारा जिल्ह्यातले नेते विधानसभेचे सभापती होते आणि ओबीसीच्या विषयी त्यांचा कंठ दाटून आला आणि जनगणना झाली पाहिजे असा त्यांनी मुद्दा मांडला. ज्या दिवशी त्यांनी मुद्दा मांडला त्याच दिवशी आमच्या लक्षात आलं की त्यांचा काँग्रेस नावाचा पक्ष यांची उचल मागणी करणार आणि त्यांना उचलण्यात आलं तिथून आणि सांगण्यात आलं एवढं तर चांगलं बोलता येते, बोलण्याचा एवढा मोठा शोक आहे तर पक्षाचा अध्यक्ष होय महाराष्ट्राचा आणि पाडवलपच आमचा पक्ष. म्हणजे या पद्धतीनं एक तर ओबीसी मांडणी करू शकत नाही. मांडणी केली तर उचल मागणी होते. लोकसभेत कुणी एखाद्या मुंडेनी मागणी केली जनगणनेची तर मग त्यांचा अपघात होतो. आमच्या हिंगोलीचे खासदार राजू सातव हे सुद्धा माळी समाजाचे होते. त्यांनी जोरदार जनगणनेचं भाषण दिलं लोकसभेमध्ये. तर कोरोनामध्ये त्यांचा बळी कसा झाला हे मी सांगणे नाही, तपास करा का झाला. म्हणजे ज्या त्यांच्या पक्षामध्ये राहून
ओबीसीच्या नेत्यांनी जनगणनेच्या संबंधानं तोंड जर उघडलं तर त्यांचं तोंडच काय, त्यांना कायमचं तोंड बंद कसं केलं जातं हा भारताचा इतिहास शिल्लक राहिलेला आहे. आणि म्हणून आमच्या समस्या त्यांच्याकडून सुटेने नाही हे स्पष्ट झालेलं आहे. मी नेहमी बोलतो गावरानी भाषेमध्ये की सभा भरली उंदरांची आणि अध्यक्ष झाला भोक्या, तर न्याय मिळणार आहे का? अरे कुणाला तुम्ही मागून राहिले आमची जनगणना करा? त्यांची समस्या नाही ना, जनगणना ही त्यांची समस्या आहे का? ती त्यांची समस्या नाही, ती तुमची समस्या आहे. आणि त्यांना जर तुमच्यावर राज्य करायचं असेल तर जनगणना का करतील? कारण राज्य करण्यासाठी गुलाम वर्ग जिवंत असणं गरजेचं आहे. राज्य गुलामावर केलं जातं. तुमची जर जनगणना झाली, जनगणना म्हणजे नुसते डोके मोजणे नव्हे, लक्षात घ्या. जनगणना म्हणजे या देशामधलं व्यवस्था परिवर्तन आहे. जनगणना जर झाली तर या देशातला एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. आता तुम्ही म्हणा जनगणनेचा आणि शेतकऱ्याचा काय संबंध आहे? तर तो विस्ताराचा विषय आहे, इथं मला सांगता येणार नाही. कॅडर कॅम्प मध्ये आपण सांगू. जनगणना जर झाली, ओबीसीची जात निहाय जनगणना जर झाली तर कोणताही गोरगा आमचा बेरोजगार राहणार नाही. ओबीसीची जर जनगणना झाली तर शेतमालाच्या भावाचा प्रश्न शिल्लक राहणार नाही. ओबीसीची जर जनगणना झाली तर या देशातल्या साधन सामग्रीवर ओबीसीचा अधिकार येईल. या देशामध्ये खऱ्या अर्थानं जे हक्क आहे ते आम्हाला मिळतील. जनगणना झाल्यामुळे, ओबीसीची जनगणना झाल्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे त्यांची अधिकृत आकडेवारी येते. आणि आकडेवारी आल्यानंतर भारत सरकारचा जो अर्थसंकल्प असतो त्या अर्थसंकल्पामध्ये ओबीसीच्या त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये बजेटरी प्रोव्हिजन करावं लागतं. अर्थसंकल्पीय प्रावधान करावं लागतं. आज एससी समाजाची जनगणना होते म्हणून तेवढा वाटा अर्थसंकल्पामधला एससी साठी बाहेर काढला जातो. आदिवासींची जनगणना होते, 60% वाटा त्यांच्यासाठी अलग काढला जातो. पण आमची जनगणना झाली नाही तर अर्थसंकल्पामध्ये आम्हाला वाटा मिळत नाही. ज्या पोरांना नोकऱ्या मिळालेल्या नाही ते पोरं उद्योग टाकू इच्छितात तर त्यांच्यासाठी आधुनिक विकास महामंडळ स्थापन होत नाही. जनगणना न झाल्यामुळे त्यांना शिक्षण दिलं पाहिजे, शैक्षणिक उत्थान केलं पाहिजे, ह्या गोष्टी येत नाही. म्हणजे स्कॉलरशिपची तरतूद होत नाही. अहो शर्मेची गोष्ट वाटते की स्वातंत्र्य होऊन एवढी वर्ष झाले पण ओबीसी साठी तालुक्याच्या ठिकाणी वसतिगृह सुद्धा नाही. आमच्या गाव खेड्यातल्या कुंड्या मळ्यात गेल्याचा पोरगा किंवा मुलगी तालुक्याच्या ठिकाणी शिकायला यायचं असेल, गावातली 7व्या वर्गापर्यंतची शाळा संपलेली असेल, तालुक्याच्या ठिकाणी शिकायचं असेल, गरीब बाप आहे तो स्वतःच कसं चालवतो त्याला कळत नाही. तालुक्याच्या ठिकाणी पोरीला कसा ठेवेल, कसा ठेवेल? मग शिकवायचं नाही का? मग स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षानंतर सुद्धा ओबीसी साठी वसतिगृह सुद्धा जर झालं नसेल आणि तरी आपण म्हणत असू की काँग्रेस बीजेपी सेना वारे काँग्रेस असं जर म्हणत असू तर मित्रांनो विचार करण्याची वेळ आलेली आहे. आम्ही काय करतो? आम्ही आतापर्यंत 2 लोकांना संधी दिली. एक राजकीय पक्षांना संधी दिली की काँग्रेस जर आमच्यासाठी काही करत नसेल तर बीजेपी चांगलं करेल, बीजेपी नाही करत असेल तर राष्ट्रवादी करेल, राष्ट्रवादी काही करत नसेल तर शिवसेना करेल. पण या 4ही पक्षांच्या मॅनिफेस्टो मध्ये, जाहीरनाम्यामध्ये अहो जनगणना करणं तर सोडून द्या, जाहीरनाम्यामध्ये सुद्धा जनगणनेचा विषय नाही. म्हणजे आता स्पष्ट झालेलं आहे की हे 4ही पक्ष जनगणना करू शकले नाही, करणार नाही. यांना ओबीसीची जनगणना करायची नाही. मग उरते सामाजिक संघटना ओबीसीच्या. मी जाहीरपणे तुम्हाला सांगतो मित्रांनो,
जे जे लोक सामाजिक संघटनांच्या इथे बसलेले असते त्यांनी कान खोल करून तुम्ही ऐकून घ्या की तुम्ही वर्षातून 365 दिवस वर्षाचे असतात, त्याच्यातले 364 दिवस म्हणता तुमच्या पुण्यातली ओबीसी संघटनेच्या बॅनरवरून की ओबीसीची जनगणना झालीच पाहिजे. तुम्ही 364 दिवस म्हणता आणि 365 दिवशी काय करता? ज्या दिवशी मतदान असते काँग्रेस किंवा बीजेपी, सेना किंवा राष्ट्रवादी कोणाला तरी एकाला मतदान करून मोकळे होताना. मग मला एक सांगा, या चारही पक्षांनी जर ओबीसीची जनगणना केली नसेल आणि मतदानाच्या दिवशी पैकी एका पक्षाला तुम्ही मतदान करत असाल तर तुमच्या त्या बोलण्याला काय अर्थ आहे? सामाजिक संघटनेच्या माध्यमामधून मांगने से भीख मिलती है, अधिकार नहीं मिलते. लक्षात घ्या, मांगने से भीख मिलती है, अधिकार नहीं. और मांगने वाला का जो हाथ होता है ना, ऐसा होता है, मांग रहा ना ऐसा होता है. पण राजकीय विषय असा आहे की राजकीय सत्तेच्या माध्यमातून, राजकीय प्रभावाच्या माध्यमातून राजकारण म्हणजे काय? राजकारण म्हणजे वाटण्याचा अधिकार. कोणाला किती वाटायचं हे राजकारण ठरवत असतो. मी नेहमी म्हणत असतो की मुलाला जन्म देणं हे आई वडिलांच्या हातात आहे, पण जन्म दिलेल्या मुलाला शिक्षण कसं द्यायचं, आरोग्य कसं द्यायचं हे राजकारण. लक्षात घ्या, हे राजकारण ठरवत असते. पण आपल्याला काय सांगितलं राजकारणाबद्दल? अरे ते काही नाही बाबा, ते काही राजकारण सांगू नका बाबा, आपल्याला ते म्हणत नाही. ते नालायक लोकांचा धंदा आहे. अबे पण ते नालायक लोकांचा धंदा आहे, तो तू तर चांगला आहे ना, नाही का? आणि तू घरी बसून राहायचं म्हणजे तू घरी बसून राहतो, राजकारणात येत नाही. आणि मग कशाला बोलतं महागाई वाढली म्हणून? तुला काय अधिकार आहे बोलण्याचा? आणि तू जर असाच जर करत असशील नाही का, राजकारण नालायक आणि तू चांगला आहे, घरी बसशील जाऊन तडीपार लोक जाऊन बसणार नाही का तिथे? दिल्लीमध्ये गुन्हेगार लोक दिल्लीमध्ये सत्तावर जाऊन बसणार नाही काय? हा विषय महत्वाचा आहे. म्हणून राजकारण हा आपल्या सर्वांगीण प्रगतीचा अविभाज्य हिस्सा आहे, हे समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. पण ते न समजण्यासाठी खास करून ओबीसींना धार्मिक आणि जातीय दंगलीमध्ये गुंतवण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे. आता काल पाहायला आपण 15 ऑगस्ट दिवस झाला, आम्हाला सांगितलं मेरी माती मेरा देश. अरे कशाला चुद्या बनवता तुम्ही? याच मातीमध्ये कारगिलच्या युद्धामध्ये जो व्यक्ती लढला, सैनिक म्हणून लढला, देशासाठी लढला, त्याच्या पत्नीला तुम्ही सर्व लोकांसमोर नग्न करता, तिची थिंड उडवता आणि वरून बेशरमपणे म्हणता मेरी माती मेरा देश. अरे काय चाललेलं आहे, काय चाललेलं आहे या देशात? म्हणून मित्रांनो, हे लोक आपले नाही हे समजून घेणं अतिशय महत्वाचे आहे. यांनी दंगली सदृश्याचं वातावरण या देशामध्ये, या राज्यामध्ये निर्माण केलेलं आहे. कवी म्हणतो ना, मने दुधंगली देशात दंगली, कुठे आग कुठे ठिणगी, काय होणार हे होणार पुढे, विस्ताव झालाय इंडिया पुढे. मणिपूर तो झाकी आहे, हरियाणा वगैरे सगळं काही आता सुरुवात झालेली आहे. जिकडे तिकडे दंगलीचं, जातीय द्वेषाचं, धर्मद्वेषाचं राजकारण हे सांगणार आहे. अरे तुम्ही आम्हाला धर्म कशाला सांगता? आम्हाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी धर्म सांगितला, मानवता धर्म सांगितला. ग्रामगीतेमध्ये मानवाचा धर्म कसा असतो ते सांगितलं. आम्हाला महात्मा फुल्यांनी खरा तो धर्म म्हणजे माणसाला जोडणारा जो धर्म आहे तो महात्मा फुल्यांनी धर्म सांगितला. साने गुरुजींनी मानवता धर्म आम्हाला सांगितला. तुमचा धर्म माणसाला जोडणारा नाही, तुमचा धर्म राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणारा नाही, तुमचा धर्म बंधुत्व निर्माण करणारा नाही, तुमचा धर्म भाईचारा निर्माण करणारा नाही, तुमचा धर्म देश जोडणारा नाही. मित्रांनो, देश आपला आहे, तो शाबूत आपल्याला ठेवायचा आहे. आणि यासाठी मानवता धर्म संत तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये रोकडा धर्म आपल्याला लक्षात घ्यावा लागेल आणि त्या पद्धतीने आम्हाला पाहावं लागेल. अनेक लोक बोलतात किंवा असं झालं तसं झालं तसं झालं. काही लोक म्हणतात
काहीही असो बा, रोड गीड तर फार चांगले झाले म्हणजे, एवढे रोड चांगले झाले म्हणजे सुंदर रोड दिसते म्हणजे. पण एक लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवा, भौतिक सुविधा रोड वगैरे करणं हे तुमच्यासाठी नाही, ह्या भौतिक सुविधा आहे. भौतिक सुविधा आणि बुनियादी सुविधा याच्यामधलं अंतर लक्षात घ्या. भौतिक सुविधेमुळे मानवाचा विकास होत नाही. बुनियादी सुविधा, महागाई, सिलेंडर 1200 रुपयावर कसं गेलं, बुनियादी पेट्रोल 100च्या वर कसं गेलं, याच्यावर लक्ष. दिल्ली सारख्या ठिकाणी, हरियाणा सारख्या ठिकाणी, हिमाचल प्रदेश सारख्या ठिकाणी जर 2.25 रुपये ते 2.5 रुपये प्रति युनिटनं वीज मिळत असेल तर या विदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून सर्वात जास्त वीज निर्मिती विदर्भामध्ये होते. विदर्भातल्या लोकांना 100 युनिट ते 300 युनिट हे जे आहे 9 रुपये, काल परवा मला सांगितलं 9 रुपये नाही राहिले म्हणे, आता 12 रुपयापर्यंत गेलं आहे. म्हणजे किती लूट तुम्ही करता नाही का. बुनियादी सुविधा महत्वाच्या आहे. बेरोजगारी बुनियादी सुविधा आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या बुनियादी सुविधा आहे. सुविधा व्हायला पाहिजे. पण आम्हाला रोड सांगितले जातात, याच्या मागचे कारण कळते का, रोड काय आहे. तुम्ही जा बरं समृद्धी एक्सप्रेस हायवे मुंबईला जो नागपूरहून रोड जातो, हा कुणासाठी बनवला तुम्हाला माहित आहे का. हा रोड पुण्यासाठी बनवण्यात आला जेव्हा 1991 मध्ये मनमोहन सिंग या देशाचे अर्थमंत्री होते. तेव्हा एका करारावर सह्या झाल्या, WTOच्या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या एका करारावर सह्या झाल्या आणि उदारीकरण हे धोरण स्वीकारलं. त्याच्या अंतर्गत आम्हाला सांगण्यात आलं की आम्ही भारतामध्ये व्यापारासाठी यायला तयार आहे, पण भारत सरकारने स्वतःच्या पैशानं आम्हाला रहदारीसाठी रोड करून देण्यात यावे. त्याच्यातला हा भाग म्हणजे समृद्धी एक्सप्रेस कम्युनिकेशन हायवे आहे. ज्या हायवेवरून सायकल चालवता येत नाही, तुमच्या गुन्हा दाखवतो. ज्या हायवेवरून ट्रॅक्टर चालवता येत नाही, तुमच्यात महाराष्ट्रातली गोष्ट सांगतो, इकडली सांगत नाही. हायवेवरून ट्रॅक्टर चालवता येत नाही, मोटर सायकल चालवता येत नाही, जप्त होते. कुणासाठी रोड बनवला आणि वरून सुविधा. अरे काय चाललेलं आहे हे लक्षात घ्या. तुम्ही 17 जुलैला एक निर्णय काढता, महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं आता निर्णय काढला 2 महिन्यापूर्वी, 1 महिने काय झाले त्याच्यात सांगितलं की यानंतर महाराष्ट्र सरकारच्या ज्या काही नोकऱ्या असेल त्या खाजगी कंपन्यांच्या मार्फत कंत्राट बेस पद्धतीनं भरल्या जाईल. म्हणजे 11 महिन्याच्या ऑर्डरवर वगैरे काय असेल हा प्रकार आहे. महाराष्ट्र सरकारनं आपलातून एक निर्णय घेतला की शाळांमध्ये जे शिक्षक आता घेण्यात येईल ते शिक्षक रिटायर्ड शिक्षक घेण्यात येईल. म्हणजे रिटायर झालेला शिक्षकाला पहिलेच अर्ध पेन्शन मिळते नाही का, अर्धा पगार मिळतो, पेन्शन मिळतो आणि पुन्हा 20,000 पगार. पण हा जो पोरगा आहे जो 12वी पास झाला, 12वी पास होऊन तेला नंबर लागत नाही, पर्सेंटेज मिळवलं, 2 वर्ष DED केलं, सगळ्या पात्रता परीक्षा झाल्या आणि याला परीक्षा नाही आहे. म्हणजे बेरोजगाराला नोकरी द्यायची नाही, रिटायर माणसाला नोकरी द्यायची आहे. आणि हे जे धोरण आहे तरुण लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. ज्या बापांनी आपल्या पोरांना DED केलं असेल त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि हे लोक लक्षात न घेता पुन्हा त्याच पक्षांना जर मतदान करत असेल तर यांना कोणीही वाचवू शकणार नाही. वरून कोणी येणार नाही यांना वाचवणारा. हे स्वतःच्या हातानं गारद होण्याच्या प्रक्रियेकडे जात आहे. म्हणून याच्यावर बोलून काय होणार आहे. कुछ न होगा कोसने से अंधेरे को अपने हिस्से का दिया खुद ही जगाना होगा. दुसरं कोणी करणार नाही. आपलं काम आपल्यालाच करावं लागणार आहे. आमच्या लक्षात आलं की सामाजिक संघटनेनं तेवढाही मोठा मोर्चा काढला तरी मोर्चा आम्ही मागणी त्यांना करतो जे हात आपले नाही आहे. ते आमची मागणी पूर्ण करणार नाही. आमचे राजकीय पक्ष नाही. आम्ही सगळ्यांना संधी दिली. राजकारण काही आमचा शौक नाही आहे. सगळ्यांना संधी दिली. पण आमच्यासाठी काम करायला कोणताही पक्ष समोर आला नाही. मग आम्ही विचार केला की आपल्या लोकांनाच कुठेतरी एकत्र व्हावं लागेल. आपलाच झेंडा असेल,
आपलाच दांडा असेल, आपलाच खांदा असेल आणि आपलाच एजेंडा असेल. दुसऱ्या पक्षात काम करणाऱ्या लोकांचं काय आहे? काँग्रेस, बीजेपी, सेना, राष्ट्रवादीमध्ये जो ओबीसी समाजातला माणूस काम करतो त्याचं काय आहे? झेंडा दुसऱ्याचा, दांडा दुसऱ्याचा, एजेंडा दुसऱ्याचा आणि खांदा याचा. कसं होणार आहे? तुम्हाला केवळ गुलाम म्हणून तिथं वापरल्या जात आहे. तुमचं काही होणं शक्य नाही. आणि म्हणून यासाठी मित्रांनो आपल्याला निर्णय घ्यावा लागला की आता आपणच हे करू शकतो. मला एक सांगा, ओबीसीच्या मताशिवाय कोणताही राजकीय पक्ष निवडून जाऊ शकत नाही. जाहीर आहे, निवडून येऊन दाखव ओबीसीच्या मताशिवाय. कारण मतसंख्या आमच्या जवळ आहे, बरोबर आहे ना? म्हणजे मत आमच्या जवळ आहे, वोट हमारा, राज तुमचा. काय चालू आहे? जर वोट आमच्या जवळ आहे तर राज्यही आमच्या जवळ असलं पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो आम्ही जी राजकीय पार्टी लोक स्वराज्य पार्टी निर्माण केली, कुणाला वाटत असेल की केवळ हे राजकीय पार्टी आहे, चुकीची गोष्ट आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, लोक स्वराज्य पार्टी ही राजकीय पार्टी दुसऱ्या नंबरवर आहे. पहिल्या नंबर व्यवस्था परिवर्तनाची मिशन आहे. लक्षात घ्या, लोक स्वराज्य पार्टी व्यवस्था परिवर्तनासाठी तयार झालेली आहे. व्यवस्था परिवर्तनासाठी साधन म्हणून लोक स्वराज्य पार्टी आहे, साध्य म्हणून नाही. साध्य आहे व्यवस्था परिवर्तन. Our political party is not our ultimate goal. It is only one tool. केवळ साधन आहे, साधन आहे. याच्या माध्यमातून आम्हाला लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. पण खरं म्हणजे या देशातल्या, राज्यातल्या लोकांना व्यवस्था परिवर्तनाच्या माध्यमातून केवळ मंत्री संत्री बनणं, आमदार खासदार बनणं एवढं नव्हे, तर प्रशासनिक अधिकारी आमचे झाले पाहिजे. या देशातल्या लिखित साहित्यावर आमचा हे असला पाहिजे. या देशातल्या कल्चरल विषयावर आमचा असला पाहिजे. या देशातल्या समग्र व्यवस्थेमध्ये आमचा वाटा असला पाहिजे. आणि तो वाटा मिळण्यासाठी लोकांना जागृत करायला पाहिजे. तुम्हाला वाटत असेल की ही पार्टी उभी झाली, करून करून काय करणार आहे? पार्टी उभी झाल्यामुळे तेव्हाच्या तेव्हा सत्ता मिळते असं नाही, पण पार्टी उभी झाल्यामुळे तुमचा एक राजकीय दबावगट निर्माण होतो. आणि जर राजकीय दबावगट निर्माण जर होत असेल तर मग काय होते? तुम्हाला उदाहरण देतो. माझ्या बाजूला सिंगाडे सर बसलेले आहेत. गडचिरोली जिल्ह्यामध्ये ओबीसीला 6% आरक्षण होतं, परंतु तिथला ओबीसी जागृत झाला. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आता जे काँग्रेसचे जे विरोधी पक्षनेते झाले, तुमच्या ब्रह्मपुरीचे वडेट्टीवार हे मंत्री होते. गडचिरोलीच्या लोकांनी त्यांना सांगितलं की वडेट्टीवार साहेब, तुम्ही ओबीसी आहात, आम्ही ओबीसी आहोत, हे गाव ओबीसीच आहे आणि तुम्ही मंत्री आहात. पण मंत्री असताना तुम्ही आमच्या ओबीसी साठी जे 6% आरक्षण आहे, हे आरक्षण आम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणात किंवा 19% जे महाराष्ट्रामध्ये आहे त्या प्रमाणात त्या मग गावात या. प्रत्येक गावात गेले, पोरांनी लोकांनी ती मागणी केली. शेवटी माणूस परेशान झाला आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये आता मला वाटतं 17% आरक्षण घोषित त्यांना करावं लागलं. म्हणजे तुमचा राजकीय दबावगट निर्माण झाला. तर दबावगट सुद्धा राजकीय बरं, सामाजिक दबावगट काम करत नाही. हो, मागणी मला होत आहे. राजकीय दबावगट निर्माण करणं आणि याच्या माध्यमातून आपल्या समस्या सोडवणं हे फार महत्वाचं आहे. त्यासाठी मित्रांनो आम्हाला काम करायचं आहे. लोक स्वराज्य पार्टीने ठरवलेलं आहे. अनेक मुद्दे घेतले. जनगणना हा कळीचा मुद्दा आहे. जनगणना पहिल्या नंबरवर आम्ही यासाठी ठेवलेला आहे की जनगणनेच्या माध्यमामधून ओबीसीचा मुख्य व्यवसाय शेती आहे हे दिसेल. आणि शेती जर मुख्य व्यवसाय आहे तर शेतीसाठी स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प होतो. तर रेल्वेसाठी या देशामध्ये स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प होता. माहिती आहे तुम्हाला, फेब्रुवारी महिन्यामध्ये रेल्वे मंत्री संसदेला अर्थसंकल्प सादर करायचे. रेल्वे प्रत्येक गावात जात
नाही, पण तरीही रेल्वेला अर्थसंकल्प होता. परंतु भारतातल्या प्रत्येक गावामध्ये शेती आहे. मग शेतीसाठी कृषी अर्थसंकल्प का नाही, तो मला त्यासाठी जनगणना आवश्यक आहे. शेतीला स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प जर झाला तर शेती अवजारासाठी सुविधा मिळतील, त्याच्यामध्ये अनेक सोयी सुविधा आणि त्याची अपलिफ्टमेंट होईल. हा एक विषय महत्वाचा आहे. तुम्हाला माहित आहे, तुम्ही राबता, शेतीमध्ये एक दाणा टाकता, एका दाण्याचे 1000 दाणे निर्माण करता, देशाला जगवता, तुम्ही अन्नदाता आहात. पण तुमच्या मालाला काय किंमत आहे, काय किंमत आहे, हा कळीचा मुद्दा आहे. अनेक शेतकरी संघटना आल्या असतील, पण त्यांनी हा मुद्दा घेतला नाही. दिल्लीला आंदोलन झालं होतं शेतकऱ्यांचं. त्या आंदोलनामध्ये एक मुद्दा होता की शेतमालाचा हमी भाव सरकारने जाहीर करावा. आम्हाला तो मुद्दाच माहिती नाही. तरी शेतकरी आंदोलनाचा तो मुद्दा होता, आम्हाला तो मुद्दा मान्य नाही. कारण त्याच्यात म्हटलेलं होतं की शेतमालाचा हमी भाव सरकारने जाहीर करावा, MSPचा हमी भाव जाहीर करावा. मला या प्रसंगी हे म्हणायचं आहे, आपण शेतीशी संबंधित आहात, मला हे म्हणायचं आहे की शेतामधून ज्या मालाची निर्मिती होते, जे उत्पन्नाची निर्मिती होते, त्याला तुम्ही कोणता भाव दिला? MSP. MSP म्हणजे काय? मिनिमम सपोर्ट प्राइस. मिनिमम म्हणजे काय? कमीत कमी. म्हणजे शेतामधून जो माल निर्माण होतो त्याची किंमत किती? कमीत कमी. आणि मिनिमम, आणि त्याला काय म्हणतात तुम्ही? सपोर्ट प्राइस. अरे जी किंमत मिनिमम आहे ती सपोर्ट प्राइस कशी? विषय असा आहे की जी किंमत मिनिमम आहे ती सपोर्ट प्राइस कशी होईल? पण शेतमालाला सांगितलं MSP भाव, पण त्या शेतीमध्ये जे रासायनिक खत तुम्ही टाकता, त्या शेतीमध्ये जे तुम्ही कीटकनाशक फवारता, त्या शेतीमध्ये जे बियाणं तुम्ही टाकता, त्याला MSP आहे का? त्याला कोणता भाव आहे? त्याला MRP भाव आहे. MRP म्हणजे काय? मॅक्सिमम रिटेल प्राइस. मॅक्सिमम म्हणजे काय? जास्तीत जास्त. याचा अर्थ काय की उद्योगपतीच्या कारखान्यामधून एखाद्या मालाची निर्मिती झाली तर त्याला मॅक्सिमम किंमत, आणि शेतकऱ्याच्या शेतातून मालाची निर्मिती झाली तर त्याला मिनिमम म्हणजे कमीत कमी किंमत. मित्रांनो, MSP हा शब्द आम्हाला मान्य नाही. लोकस्वराज्य पार्टी सांगते आहे की शेतमालाचा उत्पादन खर्च अधिक 50% नफा अधिक महागाई निर्देशांकाच्या नुसार त्याला शेतमालाचा भाव मिळण्यात यावा, हे आमचं धोरण आहे. आणि मित्रांनो, या पद्धतीनं आम्ही चालत आहोत. आम्ही कोणी काय केलं याच्यावर आम्हाला काही देणे घेत नाही. तो त्यांच्या कुकर्माचा पाडा जर वाचतो म्हटलं तर इथे पूर्ण रात्र निघून जाईल, विषय संपणार नाही. परिणामावर चर्चा केल्यामुळे समस्या सुटत असतात. परिणामच्या कारणामुळे झाले ते कारण लक्षात घेऊन त्याच्यावर उपाययोजना करावी लागते. मित्रांनो, आता तुम्हाला वाटत असेल की हे लोक उपाययोजना कशी करतील? बलाढ्य पक्ष आहे, मोठमोठे पक्ष आहे, त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, प्रचंड मॅन पॉवर आहे, प्रचंड संसाधन आहे. कसे कराल तुम्ही? हा प्रश्न तुमच्या समोर असेल. मित्रांनो, मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो, पहिली गोष्ट आमच्या जवळ आहे ती मॅन पॉवर. 70% आम्ही आहोत. ओबीसी 70% आहे. ओबीसीचा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री झाला नाही. ओबीसीना सांगणार आहोत, अरे कोणताच पक्ष तुला मुख्यमंत्री बनवायला तयार नाही. लोकस्वराज्य पार्टी मुख्यमंत्री बनवेल. ओबीसी येईल आमच्याकडे. 70% ओबीसी एक मॅन पॉवर मिळेल. आणि जेव्हा मॅन पॉवर मिळेल, कारण कार्यक्रमांचा धडाकेबाज असेल, भाषणापुरता मर्यादित कार्यक्रम बिलकुल नसेल. आमची ब्ल्यूप्रिंट जी आहे, प्रोग्रामिंग आणि प्लॅनिंग जे याचं आहे, हे मजाकचं नाही आहे. मजाक म्हणून, प्रयोग म्हणून पार्टी काढली नाही, हे लक्षात घ्या. येणाऱ्या एका वर्षामध्ये विविध राजकीय पक्षातल्या ओबीसी नेत्यांना सडोकी प्रवानी करून सोडणार आहोत. ते ब्राह्मणवाद मनुवाद वगैरे आम्ही नंतर पाहू. ब्राह्मण काही मत मागायला येत नाही. आमचे जे येतात ते ओबीसी आणि आमच्यातले लोक मत मागायला येतात. हे जे आहे कुऱ्हाडीचा धंदा होतात काढलेले. मला एक सांगा, तुमच्या इथून एखादा कुणबी जर निवडून जात असेल
महाराष्ट्र विधानसभेमध्ये जात असेल पण तो जनगणनेबद्दल जर एकही शब्द बोलत नसेल तर तो तुमचा आहे का? जातीचा म्हणून तुम्ही जर त्याला मतदान देणार असाल, एखादा तेली जात असेल, तुम्ही जातीचा म्हणून जर त्याला मतदान देत असाल आणि तो तुमच्यासाठी तिथे बोलत नसेल, पण मतदान मिळेपर्यंत तो तुमचा आहे. मतदान मिळाल्यानंतर तो पक्षाचा आहे, तो तुमचा नाही. आणि तुमच्यात आणि पक्षाचा हात घालाल हा तुमचा दुश्मन आहे. लक्षात घ्या. तुम्ही तुमच्यातले जे हे कळीचे नारद आहे, कुऱ्हाडीचा त्यांना गोताळकर ठरलेले लोक आहे, यांना ओबीसी जनता फळता भूमी थोडी करेल, फिरू देणार नाही. कारण यांनी काहीच केलेलं नाही आहे विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये. तुम्हाला वाटत असेल हे फालतू बोलते वा. यवतमाळ सुधारत नाही. यवतमाळला मानवता मंदिरामध्ये आमच्या गुंडी समाजाची एक बैठक होती. मी तसं एका जातीच्या बैठकीला जात नसतो, मला आवडत नाही. एक जातीचा शिक्का लावून घ्यायचा. पण त्या बैठकीमध्ये आमच्या समाजातले राजकीय लोक तिथे आलेले आहेत असं कळल्यामुळे आमंत्रण होतं, गेलो. मग राजाभाऊ ठाकरे आमचे इथले मंत्री होते, आमदारही होते, खासदारही राहिलेले होते, मंत्री होते, मीटिंग मध्ये बसले होते. आणि मला जेव्हा सांगितलं की बाळासाहेब बोला म्हणे, म्हटलं तुम्ही मगापासून ते मनुस्मृती, ब्राह्मणवाद वगैरे सांगून राहिले. म्हटलं हे राजाभाऊ ठाकरे आपले व्यक्ती महाराष्ट्र विधानसभेमध्ये आमदार होते, आपलेच मधून आमदार झाले. मग यांनी जनतेने सांगून कोण उघडलं का? तर म्हणे लोक म्हणे नाही. मग दुश्मन कोण म्हटला? हेच ना, नाही का? तर या पद्धतीनं मित्रांनो तुम्हाला तुमच्या लीडरशिप तयार करायची आहे. मॅन पॉवर तुमच्याकडे आहे. अरे तुम्ही म्हणाल पैसा लागतो यासाठी. काही लोक म्हणतात की राजकारण करायला पैसा लागतो. मला एक सांगा, तुम्ही भिकाऱ्याला 1 रुपया देताना तुम्हाला शरम वाटते की नाही? बरं दिलाय तुम्ही 1 रुपया तर तो भिकारीच म्हणते 1 रुपया का? तुम्ही त्याला 5 रुपये देता, बरोबर आहे. लोक स्वराज्य पार्टी म्हणते तुम्ही फक्त 1 रुपया द्या एका दिवसाचा. वर्षाची वस्ती आहे 365 दिवस आहे. वर्षाचे 365 रुपये या 70% ओबीसींनी स्वतःच्या जनगणनेसाठी लोक स्वराज्य पार्टीला जर दिले तर जनगणना घडवण्याची आमची जबाबदारी. 1 रुपयाची तयारी, फक्त 1 रुपया दिवसाचा. आणि हा 1 रुपया जर तुम्ही देऊ शकला तर धनशक्ती तुमच्याजवळ उभी होईल. जनशक्ती तुमच्याजवळ आहे. 10% आदिवासी विदर्भात आहे. एकंदर आदिवासी 7.5% आहे, पण विदर्भात आदिवासींची लोकसंख्या जास्त असल्यामुळे 10% म्हणजे 10% आदिवासी, 70% ओबीसी, 80% समाज हा आहे. मी 2 समाजाबद्दल का बोलू शकतो? त्याचं कारण असं आहे मित्रांनो की इतरांच्या पार्ट्या आहेत. ते मत तुम्हाला मिळतील की नाही हे मी आता सांगू शकत नाही. बौद्ध समाज किती आहे? 15% एसटी आहे. त्याच्यातले बौद्ध किती आहे? फक्त 9% आहे. पण पार्ट्या किती आहे? रामदास आठवलेची एक पार्टी, रासू गौरीच्या पोराची एक पार्टी, नाही का, प्रकाश आंबेडकरांची एक पार्टी आणि बहुजन समाज पार्टीला चालवणारी मंडळी ती. म्हणजे 9% बौद्ध समाज तर एवढ्या पार्ट्या चालू शकतो. एक मुस्लिम समाज, त्याचा MIM नावाचा पक्ष आहे, त्याचा मुस्लिम लीग नावाचा पक्ष आहे, त्याचा UDF नावाचा पक्ष आहे, तिकडला त्याचा पक्ष आहे. एक त्या मुस्लिम समाजाच्या एवढ्या पार्ट्या आहेत. ब्राह्मण समाजाच्याही पार्ट्या आहेत, बरोबर आहे. ब्राह्मणाच्या पार्ट्या आहे. मराठ्यांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे. केवळ मराठा बेसवर, ओबीसी बेस म्हटलं ना, केवळ मराठा बेसवर 11 मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचे झाले. का झाले? कारण त्यांनी पार्टी बनवली, मराठा बेस पार्टी बनवली आणि मग लोक भेटत गेले, 11 मुख्यमंत्री झाले. मग जर मराठा बेस पार्टीवर जर 11 मुख्यमंत्री होऊ शकतात, 9% लोक 4-4, 5-5 पार्ट्या काढू शकतात, मुस्लिम लोक पार्ट्या काढू शकतात, तर ओबीसी लोक 70% लोक एक पार्टी काढून चालू शकत नाही. पण पार्टी काढायचा विचार घेतला. लोक स्वराज्य पार्टीची गोष्ट कोणाकडून घेऊन गेलो. अरे कठीण काम आहे म्हणजे एवढं सोपं आहे का? हे बोलायला फार सोपं आहे, लागत नाही, बरोबर आहे ना. फार कठीण काम आहे म्हणजे हे एवढी मोठी टक्कर देणं होत नाही का? त्याच्यात दम नाही राहत ना.
कारण एखादी गोष्ट उभी जर करायची असते ना तेव्हा कस लागतो. मित्रांनो, मी जाहीरपणे सांगतो, हे चॅलेंज आम्ही उभारलेलं आहे. आज यवतमाळमध्ये जबरदस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. वर्धेमध्ये कोणीच नव्हतं. 6 महिन्यापूर्वी माझ्याजवळ 4 लोक नव्हते, 4 लोक फक्त. आता वर्धेचा त्या दिवसाचा कार्यक्रम झाला. पेपरही वर्धेच्या माझ्याजवळ आहे. तिच्या राजकीय लोकांना झोप येणं बंद झाली. ज्या पद्धतीने तिथं सगळं काही झालं आणि वर्धा उभं झालं, तीच परिस्थिती गुरुकुंज मोजरी राष्ट्रसंत तुकोजी महाराजांची त्या दिवशी त्या माझा कार्यक्रम झाला. ते सगळीकडे जिकडे तिकडे हा सगळा काही प्रकार सुरू झालेला आहे. विदर्भामध्ये हा झंझावात लोक स्वराज्य पार्टीच्या माध्यमातून आलेला आहे. लोक स्वराज्य आम्ही नाव का दिलं? छत्रपती शिवाजी महाराज हे एक पाटलाचं पोरग, त्याला कमी लेखल्या गेलं असं ते पोरग 92 कुळी. शिवाजी महाराजांनी काय 92 कुळी, आणि त्यांच्या जातीतले विरोधक त्यांचे जे होते ते मोठे होते, वतनदार होते, देशमुख होते, 96 कुळी होते. आणि हे काय करणार आपल्या समोर? आणि तसं जर पाहतो म्हटलं, एकीकडे स्वकीयाचा विरोध होता शिवाजी महाराजांना, आणि दुसरीकडे जो लढा उभारला होता शिवाजी महाराजांनी तो औरंगजेबासोबत. औरंगजेबा एवढा मोठा राजा मध्ययुगीन भारतामध्ये कोणताही राजा झाला नाही, आणि त्याच्या विरोधात मंडळ उभारलं. औरंगजेबाच्या तुलनेमध्ये शिवाजी महाराज काहीच नाही. तीच जमीन एकच, कारण तो शहनशाह होता दिल्लीचा. पण शिवाजी महाराजांनी बरोबर प्लॅनिंग केलं, प्रोग्रामिंग केलं, टायमिंग साधलं, आणि त्या पद्धतीने नियोजन केलं. औरंगजेबानं सत्ता तर सोडून द्या, दिल्लीवरून त्याला महाराष्ट्रात यावं लागलं, आणि महाराष्ट्रातून वापस गेला नाही. अरे छटाकभर मावळ्यांच्या भरोशावर जर शिवाजी महाराज लोकस्वराज्य निर्माण करू शकतात, तर या लोकशाहीमध्ये 70% ओबीसीच्या भरोशावर आपण लोकस्वराज्याची पुनर्निर्मिती करू शकत नाही काय, हा प्रश्न आहे. आणि म्हणून इकडे तिकडे जाऊन काही होणार नाही, कारण या देशामध्ये परिस्थिती गंभीर झालेली आहे. एक शायर म्हणतो, ए मुल्क तेरे बर्बादी के आसार नजर आते हैं, चोरों के संग मुल्क के पहरेदार नजर आते हैं, कैसे कहूँ बताए आसमान रोशनी के संग चांदनी के सौदागर नजर आते हैं. सध्या देश आणि देशात लोकशाही शिल्लक राहिलेली नाही. देश हा व्यापार तंत्रामध्ये आलेला आहे. देशाचे सगळे जे उपक्रम आहेत, सरकारचे सार्वजनिक नफ्यामध्ये चालणारे उद्योग जे आहे, ते सगळे अंबानी अदानीला विकण्याचा सपाटा या देशामध्ये सुरू झालेला आहे. मणिपूरमध्ये सोन्यापेक्षा महाग प्लॅटिनम आहे. हे जेव्हा उद्योगपतींच्या लक्षात आलं, तर तिथल्या आदिवासींना हाकलून लावण्यासाठी खालच्या स्तरावरचे सगळे काही कुकर्म करण्याचं षडयंत्र या देशात शिल्लक झालेलं आहे. या देशातले राज्यकर्ते या देशाला व्यापार म्हणून पाहत आहे, देश म्हणून पाहत नाही. देशातल्या जनतेला नागरिक म्हणून पाहत नाही, त्याला गुलाम म्हणून पाहत आहे. प्रश्न हा आहे की तुम्हाला गुलाम राहायचं की नाही, हे तुम्हाला ठरवायचं आहे. आणि म्हणून मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये लोक स्वराज्य पार्टी असंच काम करणार नाही. आम्ही जे पदाधिकारी बनवतो त्यांना दिवसभराचं प्रशिक्षण देतो. आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याला कशाही प्रकारचा प्रश्न विचारा, तुम्ही कृषी अर्थनीतीवरचा प्रश्न विचारा, तुम्ही आयात निर्यात धोरणावरचा प्रश्न विचारा, तुम्ही किंमत निर्धारणच्या संबंधाने असलेला प्रश्न विचारा, तुम्ही आरक्षण धोरणाच्या संबंधाने प्रश्न विचारा, तुम्ही ब्युरोक्रसीच्या संबंधाने असलेला प्रश्न विचारा. त्यासाठी सगळ्या दृष्टिकोनातून परिपूर्ण प्रशिक्षित केला जाणार आहे. म्हणून इधर उधर की बात कर. आता इकड तिकडची गोष्ट करून चालणार नाही. इथं आपणच नेते आहोत, आपणच कार्यकर्ते आहोत, आपलाच पक्ष आहे, आपलाच विषय आहे, आणि आपलाच भविष्याचा हा सगळा काही भाग आहे.